नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे। आता आपण चकलीची भाजणी कशी बनवायची हे तर पाहिलं, पण ही भाजणी नेमकी भिजवायची कशी हे सुद्धा नीट बघा। हे व्यवस्थित आता सगळं आपण चाळून घेतलंय, त्याच्यामुळे एकजीव झालाय, तेल सुद्धा सगळीकडे व्यवस्थित पोचलेलं आहे। आता 1 किलोला 650 ml पाणी टाकायचं। पहिले मी 500 ml घेतोय। आता तेलाचं आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या। 1 किलो जर पीठ असेल तर 650 ml पाणी, कोमट पाणी, आणि तेल जे आहे ते 150 ग्राम। बिंदास घाला पाणी, कारण 650 ml हे घालायचं आहेच। हे 500 mlच आहे। आता हे बघा, काही भाग कोरडा आहे, काही ओला आहे। हे 150 ग्राम जे उरलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालू आणि याला आता छान मळून घेऊ। आता हे भिजवून एक 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर हे जे उरलेलं पाणी आहे, साधारण 20-25 ग्राम असेल, ते नंतर ॲड करायचं आहे। आता बघत असाल की हे पाणी ह्यानी प्यायलेलं आहे आणि एवढ्या पाण्याची गरज ह्याला आहे। हे पाणी घालून आपण पुन्हा छान याला मळून घेऊ आणि नंतर हे सगळं मळल्यानंतर थोडंसं तेलाने याला पुन्हा एक मॉलिश करून घेऊ आपण। आता थोडंसं मी हाताला तेल लावतोय आणि त्याने याला छान मळून घेतो। हे साधारण असं एवढं भिजल्यानंतर हे पीठ एकसंध घ्यायचं बघा। असं तोडलेलं पीठ नाही घ्यायचं, म्हणजे तोडलेलं म्हणजे कसं की हे एक घातलं मग दुसरं घातलं असं नाही करायचं। एकसंध हवं, त्यामुळे चकली तुटत नाही। हे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं, यामध्ये घालायचं आणि ही अशा चकल्या आपल्याला तळून घ्यायच्यात। खूप हाय फ्लेमवर चकली तळायची नाही, मंद आचेवर। हे काढायचं लगेच।